ती जिवंत असताना कुणी तिचं रडणं ऐकत नाही. ती जिवंत असताना कुणी तिचं रडणं ऐकत नाही. ती गेल्यावर मात्र अश्रूंची गर्दी थांबत नाही. मेहंदीच्या रंगात स्वप्न सजली जातात. मेहंदीच्या रंगात स्वप्न सजली जातात, पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली सारी हरवत जातात. सासर म्हणतं तूच वाईट, सासर म्हणतं तूच वाईट, माहेर म्हणतं सहन कर. तिच्या वेदनांना कुणीच देत नाही आधाराचं बळ. नाती जपत जपत ती स्वतःला विसरते. हसऱ्या चेहऱ्यामागे कितीतरी दुःख लपवते. कधी लेकरासाठी, कधी संसारासाठी ती रोजच झिजत राहते इतरांच्या सुखासाठी. मदतीची हाक तिची ऐकू येत नाही कुणाला. मदतीची हाक तिची ऐकू येत नाही कुणाला. मौनामागची वेदना दिसत नाही कुणाच्याच आत्म्याला. वेळीच तिचं दुःख जिवंतपणे समजून घ्या. वेळीच तिचं दुःख जिवंतपणे समजून घ्या. प्रेमाचा आणि विश्वासाचा हात तिला द्या. अर्थीला खांदा देण्याची वेळ येऊ देऊ नका. लेकीला जिवंतपणे कधीच एकटं सोडू नका. प्रेतावर सजलेली तुमची बहीण, लेक, मुलगी तुम्हाला उठवून बसवता येईल का? प्रेतावर सजलेली तुमची लेक, बहीण, मुलगी तुम्हाला उठवून बसवता येईल का? कितीही केल्या कोर्ट कचेऱ्या, 12 भानगडी, तरी मातीआड गेलेला जीव पुन्हा जिवंत करता येईल का? तरी मातीआड गेलेला जीव पुन्हा जिवंत करता येईल का? म्हणून आजच याचा विचार करा आणि लेकीला आधाराचा, मायेचा, प्रेमाचा हात द्या. धन्यवाद.